दुसरीने लाथाडल्यावर जेव्हा नवरा पहिल्या बायकोकडे जातो, नक्की पहा. घटस्फोटाचे पेपर टेबलवर ठेवून रमेश ऑफिसला निघाला. जाताना त्याच्या बायकोला म्हणजे रेश्माला तो सांगून गेला की मी ऑफिसवरून येईस्तोवर ह्या सह्या करून ठेव. रेश्माने मान हलवली आणि कामाला लागली. दुपारच्या लंचला मोनिका त्याच्यासोबत होती. त्याने तिला सांगितले की आज घटस्फोटाच्या पेपरवर रेश्माच्या सह्या होतील. उद्यालाच ते पेपर वकिलांमार्फत कोर्टाला सादर करतो. एकदा का कायदेशीर घटस्फोट झाला की मग आपण, असं म्हणत त्याने तिला जवळ ओढले. तिने त्याला चिमटा काढला तसा तो बाजूला सरकला. मोनिका त्याचा हात हातात घेत म्हणाली, माझ्या शोना, तुझ्या विना जगणे मुश्किल झाले रे. हा विरह आता सहन होत नाही. त्यावर तो हसत मिश्किलपणे म्हणला, अजून काही दिवस मोना. तसेही विरहाने प्रेम अधिक वाढत जातं. मग बरसवू ना प्रेमाच्या सरी एकमेकांवर अंधाधुंद. आपल्या त्या मिलनाची रात्र लवकरच येईल. चल आता निघूया, असे म्हणत दोघेही ऑफिसकडे निघाले. संध्याकाळी तो घरी पोचला तर घराला कुलूप होते. त्याने खिशातून दुसरी चावी काढली आणि दरवाजा उघडला. हातातील बॅग बाजूला ठेवत सोफ्यावर बसला. कुठे गेली असेल ही यावेळी? आज खूप थकलो. मस्त गरमागरम चहा मिळाला असता तर, असे मनाशी पुटपुटला. तितक्यात त्याचे लक्ष टेबलवरील पेपरकडे गेले. तो पटकन उठला आणि त्याने टेबलवरील पेपर बघितले तर त्या पेपरवर रेश्माने न सह्या केलेल्या होत्या. ते पेपर पाहत असतानाच त्याचे लक्ष पेपरच्या खाली ठेवलेल्या कागदावर गेले. हा कसला कागद म्हणत त्याने तो कागद वाचायला घेतला. त्यावर लिहिले होते, तुमच्या म्हणण्यावरून मी घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केलेल्या आहे. खात्री करून घ्या. आणि हो, हे कागद तुम्हाला कोर्टातून घटस्फोट मिळवून देईल तेव्हा देईल, परंतु या क्षणापासून मी माझ्या अंतमरणातून तुम्हाला घटस्फोट देत आहे आणि तुमचे घर सोडून कायमची जात आहे. कळत नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मी क्षमा मागते. त्याने तो कागद घडी करून खिशात ठेवला आणि मोबाईल काढून मोनिकाला कॉल केला. हॅलो मोना डार्लिंग, आनंदाची बातमी आहे. हां बोल ना, मोना म्हणाली. अगं, रेश्माने घटस्फोटाच्या पेपरवर सह्या तर केल्याच, पण ती आजच तिच्या बाबांकडे कायमची निघून गेली आहे. आता तुझी जागा रिकामी झाली आहे. बोल, केव्हा येऊ घ्यायला? आता येऊ का? अरे, इतका उतावळेपणा बरा नव्हे. त्यावर रमेश म्हणाला, ते काही नाही, तू तुझी बॅग भरून तयार राहा. मी पोहोचतो अर्ध्या तासात. ओके बाबा, ठीक आहे, ये. तिचा होकार मिळताच प्रकाशने फोन कट केला. बाहेर आला, बाईक काढली आणि मोनाच्या घराकडे निघाला. मोनिका त्याची वाट पाहत होती. आतमध्ये जाताच त्याने तिला मिठीत घेतले. मोना, आज मी खूप खुश आहे ग. ज्या दिवसाची आपण इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो, तो दिवस इतक्या लवकर आपल्या आयुष्यात येईल असे वाटले नव्हते. रेश्मा इतक्या सहजतेने घटस्फोट देईल असेही वाटले नव्हते. पण असो, तू चल ना लवकर. मोनिकाने रूम लॉक केली आणि दोघेही निघाले आपल्या नवीन आयुष्याची स्वप्ने रंगायला. 6 महिन्यानंतर रेश्मा कंपनीतून नुकतीच घरी आली होती. फ्रेश होऊन चहा घेत टी व्ही पाहत बसली होती. इतक्यात दारावरची बेल वाजली. रेश्माने दार उघडले तर दारात रमेश उभा होता. त्याच्याकडे बघून असे वाटत होते की तो 1 महिन्यापासून आजारी असावा. खूप वीक वाटत होता तो. चेहराही काळवंडला होता. गालफड बसली होती आणि डोळ्यांभोवती काळी वर्तुळे तयार झाली होती. तिने त्याला आत बोलावले. तो आत येऊन सोफ्यावर बसला. रेश्मा त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. चहा वगैरे आटोपला आणि रेश्मा त्याला म्हणाली, तुम्हाला बाबासोबत काम असेल तर बाबा सध्या घरी नाहीत. त्यावर रमेश म्हणाला, रेश्मा, मला तुझ्याशी काम आहे. असं म्हणत रमेशने तिचे पाय पकडले आणि म्हणाला, रेश्मा, मला माफ कर. प्लीज मला माफ कर रेश्मा. मी चुकलो. मी तुझा दोषी आहे. त्यावर रेश्मा म्हणाली, हे काय नाटक चाललंय? तुम्ही इथून उठा आणि सोफ्यावर जाऊन बसा आणि तुम्हाला काय जे बोलायचे ते लांबूनच माझ्याशी बोला. रमेश
रेशमाच्या पायाशी हात जोडून झुकला होता. त्याच्या डोळ्यात आसव दाटली होती पश्चातापाची. रमेश उठून सोफ्यावर बसला. डोळ्यातली आसव रुमालाने टिपली आणि बोलू लागला, रेश्मा, तू घर सोडून गेली आणि माझ्या आयुष्याची घरघर सुरू झाली. तू गेली त्याच दिवशी मी मोनिकाला घेऊन घरी आलो. घटस्फोट झाला नसल्याने आम्ही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागलो. सुरुवातीचे काही दिवस मजेत गेलीत. छान बाहेर फिरायला जाणे, मौज मजा करणे, बाहेर जेवण करणे अगदी मजेत गेले सुरुवातीचे ते दिवस. परंतु रोज रोज बाहेर जेवण्याचा मग मला कंटाळा आला. घरच्या जेवणाची चव काही वेगळीच असते. त्यामुळे मी मेघाला म्हटले की आता तू घरीच स्वयंपाक करीत जा. आता मला कंटाळा आलाय आणि सतत बाहेरच्या जेवणाने आपली प्रकृती पण बिघडू शकते. त्यावर ती म्हणाली की मला जेवण बनविणे जमत नाही. आपण स्वयंपाक आणि घरकामाकरिता एक बाई ठेवूया. ठीक आहे, मी होकार दिला आणि आमचे रोजचे रुटीन सुरू झाले. मोनिका दररोज उशिरा उठायची, परंतु मला सकाळलाच चहा हवा असतो, तुलाही माहिती आहे. मग मी स्वतःच चहा बनवायला लागलो, माझाही आणि तिचाही. ऑफिस वेळेपर्यंत तिचेच होत नव्हते, मग ती घर काय सावरणार. कामावरील बाई करीत होती, पण आधीसारखे घरात करमत नव्हते. तू जसं घराला नीटनेटकं ठेवलं होतं तो नीटनेटकेपणा मला दिसत नव्हता. घराला घरपण उरलं नव्हतं. मी मोनिकाशी या विषयावर बोललो तर ती म्हणाली, हे बघ, मी एक वर्किंग वुमन आहे. मीही ऑफिसमध्ये तुझ्या इतकंच काम करते, तुझ्या इतकीच मी पण कमावते आणि हे स्वयंपाक घरकाम हे मला जमत नाही आणि आपल्या कामामध्ये मला इंटरेस्ट पण नाही. सो तुला ॲडजस्ट करावं लागेल, नाहीतर मग तू स्वतः करीत जा. काय बोलणार मी, स्तब्धच राहिलो. घराची घडी पूर्णपणे विस्कटली होती. आमच्यातली भांडण दिवसेंदिवस वाढू लागली आणि एक दिवस ती सुद्धा मला सोडून गेली. आज 1 महिना झालाय एकटाच कुढत जीवन जगत आहे ग. प्रत्येक क्षणाला तुझी आठवण येते. आज मला कळाले की आई मरतेवेळी फक्त तुझंच नाव का घेत होती. गुणांची ग तू सून माझी, असं ती नेहमी म्हणायची. पण मीच दुर्दैवी, देवाने तुझ्यासारखा हिरा माझ्या पदरी बांधला, पण मी तुला ओळखू शकलो नाही. रेश्मा, मी तुझा अपराधी आहे. खूप धाडस करून आज मी इथं आलोय. रेश्मा, मी चुकलोय, प्लीज मला माफ कर. मी तुला घ्यायला आलोय, नाही म्हणू नकोस, असं म्हणत तो हुंदके देऊन रडू लागला. शांत सुरात रेश्मा त्याला म्हणाली, तुम्ही आधी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्ही 5 महिने त्या परस्त्रीसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिलात. समजा तुमच्याप्रमाणे मी जर का एखाद्या परपुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिले असते तर तुम्ही माझा स्वीकार केला असता का. हे ऐकून रमेश तिच्याकडे बघतच राहिला. ती बोलू लागली, आपले अरेंज मॅरेज झाले. तुमच्या आईवडिलांनी मला तुमच्यासाठी पसंत केले, परंतु तुम्हाला मी पसंत नव्हते. वडिलांपुढे बोलण्याची तुमची हिंमत होत नव्हती, म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केले. सुनेचा दर्जा तर मला मिळाला, परंतु पत्नीचा दर्जा ते सुख मला तुमच्याकडून कधीच मिळाले नाही. तुमच्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करणारी सून म्हणूनच मी त्या घरात वावरत होते. आईवडील गेलेत आणि तुमची गरज संपली. तुमच्या आईवडिलांची निस्सीम केल्याने फळ म्हणून तुम्ही घटस्फोटाचे पेपर माझ्यापुढे ठेवलेत. तुम्ही माझ्यासोबत नवऱ्याप्रमाणे कधीही व्यवहार केला नाही. मग तुमच्यासोबत राहून तरी काय उपयोग. म्हणूनच मी घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या. जिच्यासाठी तुम्ही मला सोडले, आज तिने लाथाडल्यावर तुम्ही माझ्याजवळ आलात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मी विवश कालही नव्हते आणि आजही नाही. फक्त प्रेमासाठी नमले होते. ते प्रेम मला तुमच्याकडून कधीच मिळाले नाही आणि आज ज्या प्रेमाची तुम्ही माझ्याकडून अपेक्षा ठेवून आलात ते प्रेम या आयुष्यात परत कधीच तुम्हाला मिळणार नाही. मित्रांनो, बायकोचा आदर करा. नवरा बायकोच्या नात्यामध्ये एकमेकांबद्दल आदर असणे खूप महत्त्वाचे आहे. जर ते एकमेकांचा आदर करीत नसतील तर त्यांचे नाते कमकुवत होत जाते. दोघांनाही एकमेकाच्या भावना समजत नाहीत
आणि कालांतराने नवरा बायकोचे नाते कमजोर होत जाते आणि कधीकधी तर हे नाते तुटून सुद्धा जाते। म्हणूनच पती पत्नीने एकमेकांचा आदर केला पाहिजे आणि आपले नाते दृढ केले पाहिजे। फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल। धन्यवाद।